नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नात्यश्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनस्नतः न चाति स्वप्नशीलश जागृतो नैव चार्जुन। जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येथ म्हणितला अधिकारी या। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या षष्टम अध्यायाचा विचार क्रमशः आपण करत आहोत। 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून तर 15व्या क्रमांकाच्या श्लोकापर्यंत संपूर्ण योग साधनेचा विचार भगवंताने सूत्ररूपाने प्रतिपादन केला। तो विचार ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनाच्या मनामध्ये असा एक भाव निर्माण झाला की देव जे सांगतात त्या पद्धतीनं जोही कोणी साधक साधना करेल नक्कीच तो ब्रह्मत्वाला प्राप्त होईल। हे अभ्यासी जी दृढ होती ते भरमसेनी ब्रह्मत्वा येती हे सांगत याची रीती कळले मज। देवा आपल्या मुखारविंदातून ही सगळी वचनं ऐकल्यानंतर माझ्या अंतकरणाला बोध निर्माण झालेलाच आहे आणि ज्याला हा अनुभव प्राप्त होईल त्याला निश्चित तल्लीनता तद्रूपता प्राप्त होईल। परंतु मला एक विचारायचं आहे, या योग साधनेचं अवलंबन केल्यानंतर ब्रह्म नावाचं जे फल प्राप्त होतं ते वाटेल त्याला प्राप्त होतं का त्या फलाच्या प्राप्तीसाठी विशिष्ट प्रकारचा अधिकार संपादन करावा लागतो? जर अधिकार संपादन करावा लागत असेल आणि तसा अधिकार माझ्या ठिकाणी नसेल तर मग आपला अधिकार ज्याच्यामध्ये असेल ते आपण देवाला विचारू आणि या पद्धतीचा अधिकार जर असेल तर हाच मार्ग अतिशय आनंदाने आपण क्रमण करू असा भगवंताच्या समोर भक्तराज अर्जुनाने अंतकरणातला भाव प्रगट केला की देवा हे आपण जे सांगितलं आहे आवडतयाही अभ्यासिले फावो शके। वाटेल त्या पुरुषाने याचा अभ्यास केला की त्याला याचं फल प्राप्त होईल का? भगवान म्हणतात अर्जुना तू काय विचारतो? अरे हे सर्वश्रेष्ठ फल आहे, पण सामान्य फलाला सुद्धा जर प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा अधिकाराची सिद्धी असावी लागते। मग यातला अधिकारी कोण आहे? जो विरक्त असेल, ज्याचा देह इंद्रियाच्या सगळ्या क्रियावर ताबा असेल तर तोच या योग मार्गातला व्यवस्थित अधिकारी आहे। आणि एवढ्या युक्तीने विचार जर केला तर एवढी योग्यता तुझ्या ठिकाणी विद्यमान आहे असं भक्तराज अर्जुनाच्या मनातलं संकट भगवंताने प्रसंगतः निवृत्त केलं। आणि एकाच वाक्यामध्ये ज्ञानोबाराय तो भाव सांगतात, मग म्हणे पार्था तेहे ऐशी व्यवस्था अनियतासी सर्वथा योग्यता नाही। ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये नियमितपणा कोणताच नाही, स्वैराचारामध्ये जो प्रवृत्त आहे, इंद्रिय मनबुद्धीच्या कोणत्याही व्यापारावर ज्याचं नियंत्रण अंकुश नाही त्याला अनियत असं म्हणतात। आणि त्याचा मात्र योगमार्गामध्ये योग्यता नसल्यामुळे अधिकार नाही। पण याच्या उलट जो मात्र संयमित जीवन जगतो तो यातला निश्चित अधिकारी आहे। मग आता जो योगनिष्ठ साधक आहे त्याच्या साधनेचा अवलंब करण्याच्या अगोदर साधना ही शरीराने होत असते। शरीर हे सगळं अन्नावर अवलंबून आहे। अन्न असेल, निद्रा असेल, जागृती असेल, या सगळ्या क्रिया ज्याच्या यथोचित असेल त्याला साधनेमध्ये रम्य समाधान मिळतं। कल्पना करा एखादी व्यक्ती पाठ ऐकायला आली आहे, चांगली गोष्ट आहे, पाठ ऐकणं चांगलं आहे, पण पाठ ऐकत असताना जर त्याचं डोकं दुखू लागलं तर त्याला पाठ ऐकता येत नाही। म्हणजे पाठासाठी डोकं लागतं असा सरळ सरळ त्याचा अर्थ झाला की नाही? आणि ज्याचं डोकं दुखत असेल त्याला पाठ ऐकता येत नाही। दुसरं उदाहरण सांगतो, एखाद्या व्यक्तीचा कान ठणकत असेल किंवा त्याच्या दाढीमध्ये प्रचंड वेदना जर असेल किंवा शरीरातल्या कोणत्याही अवयवामध्ये जर पीडा असेल तर त्याला पाठाचं रम्य समाधान मिळत नाही। याचा अर्थ काय आहे? शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी हा संपूर्ण वर्ग जो आहे ना तो टवटवीत असावा लागतो। म्हणून तर तारुण्यात परमार्थ चांगला का होतो? त्याचं कारण त्या सगळ्या करणामध्ये पाठव्य असतं। करण म्हणजे इंद्रिय,
इंद्रियाच्या ठिकाणी पटुता पाटव्य जर असेल तर परमार्थ हा तारुण्यात चांगला होतो. पण दुर्दैव असं आहे, मानवी जीवनातलं जे चांगलं आयुष्य तारुण्याचं आहे ते संसाराला दिलं जातं. आणि ज्या आयुष्यामध्ये विकलांगता आलेली आहे, मग लोक म्हणतात बाबा करा आता हरिहरी, आता काय हरिहरी करणार आहे. म्हणून जे चांगलं आहे देवाला अर्पण करत असताना सुकलेली फुलं चालत नाही. देवाला प्रसन्न आणि सुगंधित फुलं जशी अर्पण करावे तसं आयुष्यसुद्धा चांगलं अर्पण करावं. तारुण्यातला अभ्यास ज्याचा चांगला आहे त्याला उतार वयामध्ये कष्ट होत नाही, कारण संस्कारच एवढे प्रबल असतात की उर्वरित आयुष्यामध्ये सुद्धा चांगला परमार्थ करता येतो. पण म्हणून तर भागवतामध्ये जेव्हा गुरुकुलामध्ये अध्ययन करायला भक्त प्रल्हादजी गेले तर 2 असणाऱ्या त्या वर्गामध्ये जे अंतर आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना 2 विषयातलं अंतर, शिकवणीतला अंतर, त्या मधल्या सुट्टीमध्ये भक्त प्रल्हादांनी सगळ्या आपल्या मित्रांना एकत्र करावं आणि त्यांना उपदेश काय केला, कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान यह. आपण कुमार अवस्थेमध्ये या संपूर्ण भागवत धर्माचं अनुष्ठान करावं, कारण आपलं आयुष्य आपल्या किती हातात आहे किंवा उद्या काय होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. मनुष्य खरं कोणतं जगतो बरं? वर्तमान काळात जगणं हेच खरं जगणं आहे. भविष्यामध्ये नुसती चिंता आहे आणि भूतकाळातला खेद आहे. ज्याला वर्तमान काळामध्ये जगता येतं, जो आताचा क्षण चांगला जगू शकतो तोच खऱ्या अर्थाने जगतो आहे. नाहीतर उद्या काय होईल आणि 1 तासाने काय होईल काही का होईना ते सांगता येणार नाही. ज्याला आताचा क्षण आपल्या हातातला जगता येतो तोच खऱ्या अर्थाने चांगलं जगू शकतो. आणि साधकाचं वर्तमान काळावर चांगलं लक्ष असावं, कारण जसं आपल्या हाताच्या मुठीतून आणि बोटांच्या फटीतून वाळूंचे सूक्ष्मकण निष्ठून जावे तसं आयुष्य निघून चाललेलं आहे. म्हणून जो वर्तमान काळामध्ये जगू शकतो तोच खऱ्या अर्थाने चांगला जगतो. याचा अर्थ काय आहे? संपूर्ण शरीराची साधना करायची असेल तर त्याला शरीर चांगलं असावं लागतं. आणि शरीराचा या युगामध्ये सगळा भाग अन्नावरच अवलंबून आहे. प्राचीन काळामध्ये जोपर्यंत अस्थी असायच्या, अस्थी म्हणजे हाडं, जोपर्यंत आपले हाडं जिवंत आहे तोपर्यंत प्राणाचं रक्षण व्हायचं. पण आता वर्तमान काळात तसं नाही, अन्नमय प्राण आहे. जर अन्न मिळालं तर प्राण पुष्ट होतो, आणि अन्न जर योग्य प्रमाणात मिळालं नाही तर प्राण व्याकुळ होतो. प्राण ज्याचा व्याकुळ आहे त्याला पाठांतरसुद्धा होत नाही, त्याला नामस्मरणही होऊ शकत नाही, तीर्थयात्रा नाही, योगधारणा कोणती साधना होऊ शकत नाही. म्हणून सप्तधातूंचं पहिल्यांदा पोषण झालं पाहिजे. त्याला रसपोषण असं म्हणतात. पहिला धातूच रसाचा आहे. सुरुवातीच्या आपण आयुर्वेदातले जेवढे औषधं घेतो की नाही ते सगळे औषधं रिकाम्या पोटी घ्यावे लागतात. आपण अनाशापोटी म्हणतो की नाही त्याला. तर त्याचं कारण आहे की सकाळचा वेळ हा रसायन काळाचा वेळ आहे, आणि रसायन कालामध्ये जर आपण औषधं घेतले तर सर्वात पहिल्यांदा रसधातू पुष्ट होतो, त्यानंतर सगळे सप्तधातू पुष्ट होतात. म्हणून जेवण चांगलं करावं ते सकाळीच करावं, औषधही चांगलं घ्यावं तर ते सकाळीच घ्यावं असा त्याचा विचार आहे. यासाठी लवकर उठावं असाही अर्थ आहे की नाही. रसायन काल ब्रह्ममुहूर्त, म्हणून या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि इतक्या महत्त्वाच्या आहेत म्हणून 700 श्लोकाच्या भगवद्गीतेत आहाराचा विचार 3दा आलेला आहे. एक तो 6व्या अध्यायामध्ये, पुढे 17व्या अध्यायामध्ये, आणि सर्वात शेवटी सूत्ररूपाने 18व्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे. म्हणून तो दुर्लक्षित किंवा उपेक्षित असा विषय अजिबात नाही. आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे. मग आहार म्हणजे फक्त खाण्याचा अर्थ नाही बरं. ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे जे जे सेवन केलं जातं, ग्रहण केलं जातं त्याला त्याला आहार असं म्हणतात. म्हणून सगळ्या इंद्रियांचा आहार चांगलाच असावा. डोळ्याचा आहार पाहणं रूप नावाचा आहार आहे, तर डोळ्यांनी चांगलंच पाहिलं गेलं पाहिजे. कानांचा आहार ऐकणं शब्द आहे, तर ते शब्दही चांगले ऐकावे, चांगल्या प्रकारे ऐकावे आणि चांगल्याच व्यक्तीचे ऐकावे. याचा दिवसभर कीर्तन ऐकतो, कॉमेडीच ऐकतो, काय फायदा आहे त्याचा. ते चांगलं ऐकलं पाहिजे, तो कानांचा आहार आहे. असा प्रत्येक इंद्रियाचा आहार ठरलेला आहे. ज्याचा आहार चांगला आहे, वैकुंठवासी गुरुवारी घोलेबाबा पाठामध्ये म्हणायचे बघा, उपनिषदामध्ये प्रमाण आला आहे, आहार शुद्ध सत्वशुद्धीही.
ज्याचा आहार शुद्ध आहे त्याचंच अंतःकरण शुद्ध होतं. कानाने चुकीचं जर ऐकलं तर अंतःकरण कलुषित होतं आणि डोळ्यांनी जर वाईट दृश्य पाहिलं तरी अंतःकरण विकाराला प्राप्त होतं. आजामेळ हे अगोदर चांगलेच आहे, फक्त डोळ्याचा आहार चुकला, परिणाम सगळं जीवनाधपतनाला प्राप्त झालं. पण आहार चुकला नाही पाहिजे. नेनताधमाची अन्ना खादलिया की जे वमना, ज्ञानोबारांचं प्रमाण आहे. अधम पुरुषाचं त्याला आश्रय दोष म्हणतात बघा. काही अन्नामध्ये स्वाभाविक दोष असतो, काही अन्नामध्ये प्रासंगिक नैमित्तिक दोष असतो आणि कधी कधी अन्नामध्ये ज्या व्यक्तीकडून ते अन्न आलं आहे त्याला आश्रय दोष असं म्हणतात. जो चुकीचंच वागतो आहे असं अधम पुरुषाचं अन्न खाल्लं की मनुष्याने ते अन्न पचायच्या अगोदर वांती केली पाहिजे. नाहीतर त्याचं जर रस किंवा रक्त तयार झालं तर बुद्धीमध्ये कलुषित विचार यायला वेळच लागत नाही. पण एखाद्या प्रसंगाला उपवाशी राहिलं तरी चालेल, पण अधम पुरुषाचं अन्न मात्र अजिबात खाऊ नये. जुने कीर्तनकार प्रवासाला जर निघाले आणि पाणी पिण्याचा प्रसंग जर आलाच चुकून, तर ज्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तिथंच ते पाणी पियायचे, बाकीचा विचार नाही. आता आपण काय करतो, 100% प्युअर व्हेज तिथं गाडी उभा करतो आपण, म्हणजे हे सर्वनाम आदरार्थी आहे असं हा विचार केला पाहिजे. अधम पुरुषाचं जर अन्न खाल्लं तर ते अन्न आपल्याला चुकीच्या विचारा, म्हणून आपण कितीही दिवस परमार्थ केला आणि जर आपल्या जीवनामध्ये आहाराधिकांचे छिद्र राहिले ना तर साधना त्या छिद्रातून प्रवाहित होऊन जाते. नुसता कालावधी जातो, हातात काहीच राहत नाही, त्याचा विचारही होत नाही कधी कधी. म्हणून या बारीक बारीक गोष्टी आहे. माठ किंवा घट कितीही मोठा असू द्या, पण जर त्याला सुईच्या आकाराचं जरी छिद्र असेल तर वरून किती पाणी ओतत राहा, ते सगळं पाणी वाहून जातं. तसे बारीक बारीक छिद्र आहे. संगती, आहार, वाचन हे सगळे लहान लहान गोष्टी आहे, पण या लहान गोष्टीसुद्धा फार अनर्थाला कारण ठरतात. डोळ्यामध्ये मोठा खडा गेला काय, पण वाळूचा बारीक कण गेला तरी खूपतच, तो खूपणंही त्याचं कामच आहे. तशा या सूक्ष्म रूपातल्या गोष्टी दुर्लक्षित असेल तर समाधान मिळत नाही आणि कधीतरी आपण याचा अंतर्मुखतेने विचार केला पाहिजे. अधम पुरुषाचं अन्न खाऊ नये बघा. म्हणून सगळ्यात चांगलं अन्न आपल्या घरचं, जे वात्सल्य संपन्न प्रेमाने आपल्या आईने तयार केलेलं अन्न, कारण त्याच्यात प्रेम आहे. म्हणून तर आजही खेड्यागावामध्ये जर आपण पाहिलं तर जोपर्यंत स्नान अंघोळ होत नाही तोपर्यंत ती आई स्वयंपाकाला प्रारंभच करत नाही. हे नियम हॉटेलमध्ये पाळतात का असं म्हणतात, व ते 8 वाजता काय 8 दिवसातून एकदाच आंघोळ करतात, बहु ते त्याच्यामुळं टेस्ट लागत असेल, असं असेल काही. आदम पुरुषाचं अन्न खाऊ नये. आपल्याला आळस येऊ शकतो. साधना काय, ज्याच्या जीवनामध्ये परान्न आहे ना, मनुष्याने परान्न परवस्त्र यांचा स्वीकार करू नये. हे मृत्यूच आहे, यामध्ये संशयच नाही. परान्न जर खाल्लं, परान्नामध्ये मग सामर्थ्य राहत नाही. दुसऱ्याचं अन्न घेऊन खाऊन जिभेमध्ये सामर्थ्यच राहिलं नाही. दुसऱ्यांचं अधन घेतलं हाताने तर हातात सामर्थ्य नाही, आणि परान्न भक्षण केल्यामुळे वाणीत सामर्थ्य नाही. त्यामुळे कलियुगात कोणाचाही शाप लागत नाही. त्याचं कारणच हे आहे, कारण परान्न भक्षण केल्यामुळे वाणीत सामर्थ्य राहिलं नाही. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणून भगवंताने 16व्या आणि 17व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये अन्वयमुखाने आणि व्यतिरेकमुखाने योगनिष्ठ साधकाला आहारादिकांचे नियम कसे पाळावे याचा गोड विचार या ठिकाणी प्रतिपादन केला आहे. या 2 श्लोकांचा विचार करत असताना अध्यात्म जीवनाची आपली प्रगती कदाचित नंतर होईल, पण पहिल्यांदा आपले सामाजिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगतसुद्धा आरोग्याची प्राप्ती खूप चांगली होईल. आणि सगळे नियम आवश्यक आहे. आपल्याला खूप मोठी प्रगती नाही करता आली ना, सुरुवातीला नाही करता आली तर हरकत नाही, पण कमीत कमी प्रारंभ तरी इथून केला पाहिजे. आणि भगवान म्हणतात, जो अत्यधिक प्रमाणामध्ये आहार घेतो, आत्मसंमित भोजन करावं, जे भोजन पचल्यानंतर आपल्या स्वतःच्या शरीराला कार्यकारी करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करतं,
त्या अन्नाला भोजनाला आत्मसंमित भोजन म्हणतात. आणि या मर्यादेचं उल्लंघन करून जो रसनेंद्रियाचा अंकित होऊन अत्यधिक प्रमाणामध्ये आहार घेतो, तर आपल्या क्षमतेच्या बाहेर आहार घेतला तर तो आहार पचत नाही, जीर्ण होत नाही. नाही पचला की त्याला अजीर्ण म्हणतात. आणि आहारामध्ये अजीर्ण झालं की ते सगळ्या रोगाला कारण आहे. मंद अग्नी आहे ना ज्याचा, तर मंद अग्नी हा सगळ्या रोगाला कारण आहे. किंवा न पचलेलं अन्न आणि जे पोटात तसंच राहिलेलं आतड्यामध्ये साठून, तर ते अन्न सगळ्या रोगाला कारण आहे. मग असं जर अन्न असेल अत्यधिक प्रमाणातलं, तर ते व्याधी निर्माण करतं. आणि ज्याच्यात व्याधी असेल त्याला साधना कशी होईल? आत्ताच आपण विचार करा. ज्याचं डोकं दुखतं आहे त्याला पाठ ऐकता येईल का? ऐकता येत नाही. कान ठणकतो, दाढ ठणकते, तर त्याला पाठ ऐकता येत नाही. प्रचंड वेदना होतात, तो वारंवार घड्याळीकडे पाहतो कधी संपेल, पाठ ऐकता येत नाही. आणि आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. व्याधी असेल साधना होत नाही बघा. मग कमी प्रमाणातला आहार घेऊ तरी चालणार नाही. अत्यल्प आहार जर घेतला तर रसादिकांचं पोषण होत नाही. हे बघा, शरीराला लागणारे सगळे घटक जे मिळतात ते आहारापासून. म्हणून मनुष्याने खूप कमीसुद्धा खाऊ नये. अत्यधिक प्रमाणात तर खाऊच नाही, पण अतिशय कमी प्रमाणातसुद्धा आहार घेऊ नये. कारण जर रसादिकांचं पोषण नाही झालं, तुम्ही खा किंवा नका खाऊ, शरीराला ऊर्जा तर लागतेच आहे. आणि ती ऊर्जा प्राण ग्रहण करतो अन्नातून. आणि जर तुम्ही त्याला अन्न नाही दिलं तर प्राणाला ऊर्जा लागते, मग तो सप्त धातूंचं शोषण करतो सगळ्या. आणि सप्त धातूंचा त्या प्राणाने जर शोषण केलं तर मग मनुष्याला अशक्तपणा येऊ शकतो. कधी कधी बघा काही लोकांना चालता चालता चक्कर येते. त्याचं कारणच ते आहे, कारण अत्यल्प प्रमाणातला आहार सेवन केला. फार कमीही प्रमाणातला आहार घेऊ नये, अत्यधिक प्रमाणातला सुद्धा घेऊ नये. त्याला संमित, पुढे येणारा युक्त आहार विहारस्य, तसा आहार घ्यावा. जो अत्यधिक प्रमाणामध्ये निद्रा घेतो, ज्ञानोबाला म्हणतात अति स्वप्नशीलस्य. शील म्हणजे स्वभाव, ज्याचा स्वभावच झालेला आहे की अत्यधिक प्रमाणात. स्वप्न म्हणजे निद्रा. बरं, या प्रसंगातला अर्थ स्वप्न म्हणजे निद्रा. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा असाच अर्थ केला आहे. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च. ते तामसी धृती सांगत असताना स्वप्नम शब्दाचा अर्थ निद्रा असा केलेला आहे. कारण का? निद्रा घेतल्याशिवाय स्वप्नच पडत नाही. क्रम आपण असाच सांगतो, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. पण तसं नाही घडत व्यवहारामध्ये. पहिल्यांदा जागृती, नंतर निद्रा. निद्रा समजा चुकीची लागली म्हणजे विक्षेप झाला तर स्वप्न. स्वप्न संपलं की पुन्हा निद्रा. वाजला अलार्म तर मग जागृती. असं घडतं की नाही? हाच क्रम आहे. म्हणून स्वप्न शब्दाने निद्रा असा अर्थ घेतलेला आहे. जो अत्यधिक प्रमाणामध्ये निद्रा घेतो म्हणजे कायम लोळतच राहतो, तर त्याला साधना नाही घडत. जाग राहत असेल तर जागृतीमध्ये आपल्या सगळ्या अवयवाला जी ऊर्जा मिळते आत्मसुखातून, ती मिळत नाही ना. सुषुप्ती अवस्थेमध्ये अंतःकरणाची वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते, पण जीव मात्र परमात्माशी एकरूप होतो. किंबहुना सोयी जीव आत्मा याचील आहे, तेच होय तया नाम सुख. आणि तो आनंद मिळाला की मनुष्य पुन्हा प्रसन्न टवटवीत होतो. जागृतीतल्या पुरुषाला ते घडत नाही. यातला असा अर्थ घ्यायचा, दिवसभरामध्ये जागच राहावं, पण जो रात्री जागरण करतो आहे त्याला योग साध्य होत नाही, असा तिथला अर्थ घ्यायचा. नाहीतर मग भगवंताने सांगितलं जो जागा असतो त्याला योग होत नाही, दिवसाही झोपा, असा अर्थ नाही घ्यायचा त्याचा. दिवा स्वापम वर्जयेत. दिवसा मनुष्याने झोपू नये, रोगाला कारण आहे. आणि रात्री जागू नये, ते सर्वात जास्त रोगाला कारण आहे. रात्रीतलं जागरण अन्न पचू देत नाही आणि शरीरामध्ये अनावश्यक उष्णता वाढवितं. म्हणून या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या. त्यावर आपण ज्ञानोबाऱ्यांचं भाष्य थोडंसं पाहिलं काल. जो रसनेंद्रियाचा अंकिला, बाकी इंद्रियांचा विषय नाही घेतला ज्ञानोबाऱ्यांनी. वास्तविक इंद्रियांचा विचार करत असताना 11 इंद्रिय आहेत. कारण इंद्रिया माझे 11वे, मन ते मी ही जाणावे, इंद्रियानाम मनश्चास्मी. मनाला सुद्धा 11 इंद्रियामध्ये समाविष्ट केलं. त्यामध्ये 5 कर्मेंद्रिय,
5 ज्ञानेंद्रिय, पण त्या ज्ञानेंद्रियामध्ये सुद्धा ज्ञानोबा एकाचा समावेश करतात, रसन नावाचं इंद्रिय, रसनेंद्रिय. कारण बाकी सगळ्या इंद्रियांचे विषय आपल्याला त्यांचा वियोग करता येतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोपेश्च परम दृष्ट्वा निवर्तते. रस नावाचा विषय सोडून बाकी शब्द, स्पर्श, रूप आणि गंध या 4 विषयांची आपल्याला ताटातूट करता येते. पण रस नावाचा विषय मात्र हट्टाने सुद्धा आपल्याला टाळता येत नाही. का? कारण त्याच्याशिवाय आपलं जीवनच घडू शकत नाही. मग योग्य प्रमाणामध्ये रसविषय सेवन केला पाहिजे. तर चिरंजीव पदामध्ये साधकाने बाकी सगळ्या विषयांचा परित्याग केलेला आहे, पण त्याला हे विषय कसे गोवतात तर त्याचा विचार रसविषय कैसा, ते त्याला गोवेला जे जे पदार्थ त्याला आवडतात. मग ते महाराज तुम्ही आज आमच्याकडे कीर्तनाला येणार आहे? हो येणार आहे. तुम्हाला काय आवडतं, कोणती भाजी करू, आता कोणती सांगू त्याला? हे तर आपण मधुकरीमध्ये जे आली ते खातो आहे, पण मग जे जे आवडतात ते ते पदार्थ त्याला अर्पण करतात. कपडेसुद्धा नवीन आणून देतात, स्पर्श नावाचा विषय आहे. आणि त्याला मग सुगंधी पदार्थ देतात, गंध नावाचा विषय. शब्दाने स्तुती करतात आणि मग जे जे त्याला वंदन करतात तेच त्याची पुन्हा निंदा करतात. हा त्याला रसविषय पुन्हा गोवतो, गोंताळ्यामध्ये टाकतो. म्हणून साधकाने खूप सावध राहिले पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे, तत्पर असावं. ते साधकाचं लक्षण त्यातला रस नावाचा विषय, आणि तो सेवन करतो रसनेंद्रिय, आणि त्याच्या जो ताब्यात गेलेला आहे. ज्याला कलियुगामध्ये विजय संपादन करायचा त्याने रसनेंद्रियावर विजय संपादन केला पाहिजे. 2 कामं आहे आपले त्या इंद्रियाकडं. वागेंद्रिय आहे म्हणजे बोलणं आहे, आणि रसाचं सेवन करणं रसनेंद्रियाचा विषय आहे. एका जिभेकडे हे 2 कामं आहेत, इतकं ते महत्त्वाचं आहे. म्हणून ज्याची वाणी संयमित आहे आणि रससेवनाचा सुद्धा विचार नियंत्रित आहे, त्याला कलियुगामध्ये विजय मिळवायला काही अडचण नाही. जितं सर्वम जिते रसे, ज्याने रसाला जिंकलं त्याने सर्वाला जिंकून घेतलं. जोपर्यंत आपण रसनेंद्रियावर विजय संपादन करत नाही, बाकीच्या सगळ्या इंद्रियावर जरी विजय संपादन केला तरी आपण जितेंद्रिय होऊ शकत नाही. तावत जितेंद्रिय न स्यात्, तोपर्यंत आपण जितेंद्रिय होऊ शकत नाही. न जेद्रसनम यावत, जोपर्यंत रसाला जिंकू शकत नाही. ज्याला ऐश्वर्य संपादन करायचं तर त्याने या काही गोष्टी टाळल्या पाहिजे बघा. तर त्यातलं रसनेंद्रियाच्या आहारी जाऊ नये, घात होऊ शकतो. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, हे साधकाची दशा कशी असावी? तुकोबाचे गोड अभंग आहे बघा. साधकाची दशा उदास असावी, पुढे उपाधी नसावी अंतर्बाही, लोलुप्यता काही निद्रिते जाणावे, जिनावे भोजन करावे परिमित, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाण करू नये तुका म्हणे ऐस्या, साधनी जोर आहे तोच ज्ञानलाही गुरुकृपा. किंवा निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा. 3 अभंग या 2 श्लोकात लागतात. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, कोठेही चित्तासी नसावे बंधन, हृदय नारायण साठवावा, नये बोलो फार बैसोजनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी, तुका म्हणे घडी घडीने साधावी, त्रिगुणाची गोई उगवणी किंवा काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाचे पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांशी सार, नसावे बासर निद्रा बहु भाषण. सगळेच अभंग इथं लागतात. जो रसनेंद्रियाचा अंकेला, रसनेंद्रियाच्या ताब्यात गेलेला आहे का, अथवा निद्रेशी जीवे विकला, ज्याने आपलं संपूर्ण शरीर, आयुष्य, स्वतःचं सगळं सर्वस्व निद्रा नावाच्या वृत्तीला विकून टाकलेलं आहे. म्हणजे विकणं म्हणजे काय? ज्या पदार्थावर आपली स्वसत्ता असते त्या पदार्थाच्या मोबदल्यामध्ये काही मूल्य घ्यायचं आणि पदार्थावरची सत्ता काढून टाकायची. ज्याच्याकडून आपण मूल्य घेतलं त्याला ते अर्पण करायचं, त्याला विकण्याचा व्यवहार असं म्हणतात.
मग याने आपलं जीवन कोणाला विकलं आहे? निद्रा नावाच्या वृत्तीला सगळं जीवन अर्पण केलं आहे. म्हणजे स्वतःवर आता स्वतःचा ताबा नाही. कोणाची सत्ता आहे? निद्रेची सत्ता आहे. ज्याला ऐश्वर्य संपादन करायचं किंवा आपल्या जीवनाचा विकास करायचा त्याने 6 दोष कायम टाळले पाहिजे. षड्दोषा पुरुषेनः हातव्या भूतिमिच्छता निद्रा तंद्रा भयम शोकम आलस्यम दीर्घसूत्रता. या 6 गोष्टी टाळल्या पाहिजे तरच मनुष्याचा विकास होतो बरं. इहलोकातला सुद्धा आणि अध्यात्मातला सुद्धा. षड्दोषा पुरुषेनेह, पुरुषाने इह म्हणजे या लोकामध्ये या 6 दोषांचा नाश करावा. पहिली आहे निद्रा. निद्रेवर विजय संपादन करा. निद्रा सर्वस्वी आहारावर अवलंबून आहे. मनुष्याने आहार वाढविला की आहार कितीही वाढत जात असतो आणि कमी केला की कितीसुद्धा कमी होऊ शकतो. निद्रेचंही तसंच आहे. जितकी वाढविली जाते तितकी वाढते, जितकी कमी केली जाते तितकी कमी होते. निद्रा, आहार, भांडण जेवढं वाढवलं तेवढं वाढतं आणि जेवढं कमी केलं तेवढं लवकर संपतं. भांडण लागलं की मौन धरायचं, लवकर संपतं. वाढवलं तर न्यायालयापर्यंत जातं, संपत नाही. कदाचित आयुष्य संपतं तरी निकाल लागत नाही. भांडण वाढल्याने वाढतं, कमी केल्याने कमी होतं. अंगाला खाज आली, खाजत राहिलं तर खाज वाढते आणि अजिबात नाही खाजवलं तर ते कमी होऊन जाते. श्लोकात आले म्हणून सांगितलं. श्लोकात आलेलं आहे ते सगळं. भांडण असेल, आहार असेल, विद्या असेल, विद्या जेवढी वाढविली तेवढी वाढत जाते. विद्या संग्रह केला पाहिजे. पहिल्यांदा आहे निद्रा. निद्रेवर विजय संपादन करावा. त्यानंतर आहे तंद्रा. हे तंद्रा म्हणजे निद्रेची बहीण आहे, जवळची लहान बहीण आहे. डोळे उघडे असतात, आत काहीच जात नाही. वक्त्याला वाटतो काही एकाग्र श्रोता आहे असं वाटतं. वक्त्याचाही भ्रम होतो कधी कधी. त्याला तार लागणं म्हणतात बघा. डोळे उघडे आहे, आत काहीच जात नाही, त्याला तंद्रा म्हणतात. फार बिकट अवस्था येते, भ्रमातली अवस्था कळत नाही. भयम तिसरा प्रकार आहे भीती. आता आपण अध्यात्मामध्ये जीवन जगतो, बऱ्याचदा आपल्याला काळजी लागते. कोणती? आपलं कसं होईल, भीतीच आहे की नाही एक प्रकारची. भय लागतं. केलाय आपण त्याग, आपण प्रापंचिक पदार्थाचा भोग घेत नाही, आपण त्याग केला आहे, पण भविष्य काळामध्ये नेमकं आपलं कसं होईल असा विचार करतो की नाही व्यक्ती. आणि असा विचार म्हणजे एक प्रकारची अनावश्यक भीती आहे. भीतीचा परित्याग करावा. निद्रा तंद्रा भयम. पुढे आहे क्रोधम. सगळ्यात घातक वृत्ती क्रोध आहे. एखाद्या प्रसंगाला अंतःकरणातली इच्छा, काम परवडला. काम म्हणजेच काय? इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दितः. मला हे असावं, मला हे मिळावं असं वाटणं, या इच्छेला काम असं म्हणतात. तो पण विकारच आहे. पण त्यापेक्षा पुढचा विकार आहे क्रोध. क्रोधालाच द्वेष पण म्हणतात बरं. एखाद्या घरामध्ये चोरी झाली तर काही ना काहीतरी घरामध्ये राहू शकतं, पण त्या घराला आग लागली तर काय राहील? फक्त राख राहील. तसं इच्छा निर्माण झाली तर काही ना काही तपाचा नाश होतो. पण क्रोध व्यक्त झाला की क्रोधाने सगळ्या तपाचा नाश होतो. म्हणून मनुष्याच्या अंतःकरणात क्रोध नसावा. आणि क्रोधाला पर्यायी शब्द आहे द्वेष नसावा. द्वेष. दुसऱ्याची विद्या, आपल्याला वैभव किंवा समाधान पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये जी जळाऊ वृत्ती म्हणतो ना आपण, ज्वलनात्मिका वृत्ती, रोष, त्यालाच क्रोध म्हणतात. विद्या विनोद विभवे देखे पुढीलांची दैवे तव तो रोष द्वनावे क्रोध तो जाण. आणि ती आसुरी संपत्ती आहे. म्हणून प्रगती का होत नाही? द्वेष करणारा मनुष्य कधी पुढं नाही जात. कारण तो दुसऱ्याचाही घात करतो आणि स्वतःचाही घास करतो पतंगाप्रमाणे. आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे देपाचेनी. म्हणून क्रोध कधीच करू नये. दुसऱ्याची प्रगती झाली की आनंद मानावा. नाही आनंद वाटला तर काहीच म्हणू नये, पण कमीत कमी क्रोध तरी करू नये. आपण वा कमी दिवसामध्ये किती प्रगती केली आणि काय आम्हाला माहिती काय दिवे लावले माहिती तर सांगू नको कोणाला. क्रोध व्यक्त होत आहे. अंतःकरणातला क्रोध घातक आहे. पुढे आहे आलस्यम. त्या याच्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदीमध्ये र आणि ल यांचा अभेद सांगितलेला आहे. तर ज्याच्यामध्ये मनुष्याला रस वाटत नाही
अरस त्याला अलस असं म्हणतात. आणि अलसाचा भावच म्हणजे आलस्य आहे. ज्याच्यामध्ये मनुष्याला गोडी वाटत नाही, ज्याच्यात गोडी वाटत नसते त्याच्यामध्ये आळस येतो बघा. हे कायम ठरलेलं आहे. आपल्याला जेवणामध्ये कधी आळस येतो का? हा, जेवण झाल्यानंतर येतो तो भाग वेगळा आहे, पण जेवणात येतो का? नाही. कारण जेवणामध्ये मनुष्याला रस वाटतो. ज्याच्यामध्ये गोडी वाटते त्याच्यात कधीच आळस येत नसतो, कधीच नाही. पाण्यातल्या माशाला पोहण्याचा कधी आळस येतो का? अजिबात येत नाही. तसंच आहे, ज्याला साधनेची गोडी लागते ना त्याला त्याच्यामध्ये आळस येत नाही. जे आवडत नसतं त्याच्यात मनुष्याला नक्की आळस येतो. एखाद्या विद्यार्थ्याला खेळण्याची आवड असते बघा, दिवसभर खेळतं ते, दिवसभर जेवण करत नाही, काही नाही, दिवसभर पाणीसुद्धा पित नाही. का? खेळण्यामध्ये रस आहे. आणि त्याला म्हणलं एखादा अभंग पाठ कर बरं, तर त्याच्यात नुसता हरिपाठ जरी हातात घेतला तर लगेच डोळा लागतो त्याला. का? त्याच्यामध्ये गोडी नाही. ज्याच्यात गोडी नसते त्याच्यामध्ये अरस म्हणजेच अलस, आलस्य तयार होतो. आणि आळस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. काही शत्रू ओळखू येतात पण काही जवळ राहतात. त्यातला आलस्य नावाचा शत्रू शरीरात राहतो बघा. आलस्य ही मनुष्यानां शरीरस्थो महारिपुः. वैकुंठवासी गुरुवारी घुले बाबा सांगायचे बघ, एखादी व्यक्ती असते ना, धर्मशाळेमध्ये असं वाक्य लिहिते, आळस माणसाचा शत्रू आहे, असं भिंतीवर वाक्य असतं. आणि त्याच्याच खाली त्याची वळकटी असते. वळकटी तिथंच असते वर्षानुवर्ष. काही माणसं वळकटी उचलत सुद्धा नाही, इतका आळस. काहींचं तर भोजनाचं आसन आणि वळकटी एकच आहे, अभेद म्हणतात त्याला, एकच आहे. का बरं? तपश्चर्या आहे. दुसरा व्यक्ती सहज जरी बसला तर लगेच त्याला समाधी लागते, तपश्चर्या आहे. आलस हा मनुष्याचा शरीरामध्ये राहणारा फार मोठा शत्रू आहे. थोडी थोडी विद्या संपादन करावी. आळस आला तर मनुष्य काहीच करत नाही. आणि त्यापुढे दीर्घसूत्रता, जे काम आज होऊ शकतं ते महिनाभर, वर्षभर, 6 महिने न करणं याला दीर्घसूत्री म्हणतात. आणि दीर्घसूत्रता सुद्धा मनुष्याची प्रगती होऊ देत नाही. हे दीर्घसूत्रेचं उदाहरण आपल्या जीवनात असतं बघा. आपण जेवण करतो, भांडे कधी घासतो? दुपारी जेवण केलं तर सायंकाळी ठीक आहे. मग काही माणसं भांडी कधी घासतात? जोपर्यंत त्या भांड्या वाचून काम आडत नाही मग आता पर्यायच नाही ते भांडं घासल्याशिवाय. याला दीर्घसूत्रता म्हणतात. मी असे बरेच जण पाहिले. काही जण कढईमध्ये खिचडी करतात, आता कढई घासायची राहिली मग पातेल्यात करतात. पातेले घासायचं राहिलं डब्यात करतात, घासत नाही, छोट्याच डब्यात खिचडी करणार आणि मग सगळे सोबतच घासणार. याला दीर्घसूत्रता म्हणतात. प्रगती होत नाही बघा. ते मनुष्य दरिद्री केव्हा होतो? जर खरकटे भांडे घरामध्ये तसेच राहत असेल तर त्याला दारिद्र्य येतं बघा. खरकटे भांडे घरात नसावे आणि ते लवकरात लवकर स्वच्छ केले पाहिजे. माता भगिनींचा आदर्श घेतला पाहिजे बघा. घासलेलीच भांडी परत घासतात त्या परत. आणि आपलाही आदर्श आहे ना, आपण एकदाच घासतो सगळे भांडे. असं दीर्घसूत्रता. निद्रा तंद्रा भयम क्रोधम आलस्यम दीर्घसूत्रता. एवढं निरीक्षण लागतं सांगण्यासाठी. आणि त्यांची कधी ना कधी स्तुती केली पाहिजेत ना आपण. तर तो निद्रेशी जीवे विकला, जो निद्रेला जीवाने विकला गेला आहे तो नाही येत म्हणितला अधिकारी. किती निद्रेची आवड आहे. ज्याचा तमोगुण वाढतो त्याला जास्त झोप लागते. प्रमाद आलस्य निद्रा अभिस्तन्य बध्नाती भारत. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनम सर्वदेहिनां. प्रमाद आलस्य निद्रा अभिस्तन्य बध्नाती भारत. प्रमाद आलस्य निद्रा हे तमोगुण वाढल्याचं लक्षण आहे. ज्ञानोबा म्हणतात पुढे 14व्या अध्यायामध्ये, निद्रे आणि निद्रेविषयी चांग जेवी आथे लाग झोपी जाता स्वर्ग वावो म्हणे. ब्रह्मायू होई जे मा निजे लियाची असीजे. हे वाचोनी दुजे व्यसन नाही वाटे जाता ओघे कल्लाताही डोळा लागे अमृतही परिनेगे जरी निदा आली. 3 ओव्या सांगितल्या निद्रे करता. निद्रेच्या विषयी इतकी आवड आहे, झोपी गेला आणि एखादा मला चलतो स्वर्गाला, तू जा मी नाही येत. झोपी जाता स्वर्ग वाव म्हणे. त्याला ब्रह्मदेवाचं आयुष्य दिलं, मग करणार काय? ब्रह्मायू होई जे मा
निजेलियाचे असे काय ज्ञानोबांचा अतिशयोक्ती अलंकार आहे. हां, ब्रह्मदेवाचं आयुष्य काय सामान्य आहे का? एका मागो एक चौकड्या 1000 वेळा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. आणि असं ब्रह्मदेवाचं पूर्ण 100 वर्षाचं आयुष्य मिळालं, काहीच नाही. दुसरं निजेलियाची असीचे, हे वाचून तुझे व्यसन नाही. व्यसन म्हणजे आवड, छंद, दुसरी छंद आवड नाही. एवढं आयुष्य मिळालं, किती अधिकार उच्च असेल बघा. वाटे जाता ओघे, रस्त्याने चाललाय बघा, ठेच लागली, खाली पडला, कल्लाताही डोळा लागे. काही माणसं बघा असे रिलून बसतात खांबाला, पाठामध्ये लगेच कल्लाताही डोळा लागे. झोपी आणि अमृतही परिणे घे, जर नीद आली. जर झोप आली त्याला अमृत आणलं स्वर्गातलं, तो बाजूला ठेव, पहिलं झोपू दे मला. इतकी आवड आहे. निद्रेशी जीवे विकला, आणि निद्रेमध्ये आयुष्य निघून जातं बरं. ते प्रमाण आहे ना कानोबारा यांचं. शतक अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे तर अर्ध रात्रीमध्ये जातं. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. हिशोब जर आपण केला तर किती आयुष्य हातामध्ये. परमार्थाला मोजकं आयुष्य आहे बघा. एकतर तारुण्यातलंच आहे, त्यातही पुन्हा दिवसातलंच आहे, आणि बाकीचे कर्म करून किती उरतं आयुष्य. भजनाशी काय उरले ते पाहे का. फार अल्प आयुष्य राहतं परमार्थामध्ये. आपण सगळे कधी कधी बघा, एखादी व्यक्ती महिनाभर काम करते, शेवटी पगार हातामध्ये येतो, आणि जेव्हा पगार हातामध्ये आला तर त्याला महिनाभराचा हिशोब लावा लागतो. गॅस सिलेंडर म्हणजे महाग झाला आता, त्याच्याकरता काही पैसे, त्यानंतर किराणा भरला, घराचं भाडं, त्याच्यानंतर दूध विकत आणलं, भाजीपाला, कपडे, दवाखाना, आणि बँकेचे हप्ते, पुन्हा विमा. याच्यातून खाली काय राहतं. जसं त्या पगारातून काही शिल्लक राहत नाही फार, तसंच आयुष्यातूनही शिल्लक राहत नाही. आता आयुष्य 100 वर्षाचं आहे, मग काय काय मिळवलं. मग चला 4 चाकी गाडी घेतली, बरं ठीक आहे, ते सगळे आहे ना, असे सगळं आयुष्य त्यामध्ये जातं बघा. भजनाला काय राहतं. निद्रेशी जीव विकला, आणि निद्रा अशी आहे आयुष्य संपत लक्षात येऊ देत नाही. तो नाही येत म्हणे त्याला अधिकारी या. ज्ञानोबारा म्हणतात, जो रसनेंद्रियाचा अंकेला आहे, म्हणजे ज्याच्या मनुष्याला जर भोजन मिळालं तर त्या प्रसंगाला त्याला रसनेंद्रियाची लोलुपता नसावी. प्रसंगाला जे मिळेल ते सेवन करण्याची त्याची तयारी असावी. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, काही विद्यार्थी घरामध्ये सुख संपन्न असतात, आणि मग त्यांचे आईवडील त्यांना आळंदीला पाठवतात. त्याला कंटाळा येतो. काय आमच्या आईवडिलांना दुर्बुद्धी सुचली म्हणे, काय त्यांना आमचा कंटाळा आला, आम्हाला इथं पाठवलं. मग इथं मधुकर यायला वेळ लागतो, असं होतं की नाही. कधी कधी जर सुतक पडलं तर मग शेळ्या भाकरी पण खाव्या लागतात. हे प्रसंग सहन करावे लागतात. आणि ज्याला सहज सहन करता येतात त्याला अडचण नाही, पण ज्याला अगोदर सुखाची चटक लागली त्याला मात्र ते कष्ट पडतात. रसनेंद्रियाचा अंकेला, का निद्रेशी जी विकला, तो नाही येत म्हणे त्याला अधिकारी. आपल्या ताटामध्ये जे पदार्थ येतात ना, त्या पदार्थामध्ये आपण विवेक नाही करत बघा. आणि या बाबतीत आपण अजूनही खूपच दुर्लक्ष करणारे आहोत. खूप ताटामध्ये जे पदार्थ येतात ना, त्यातले बरेच पदार्थ विरुद्ध असतात, बरेचसे पदार्थ, पण तरीसुद्धा आपण ते खातो. त्याचं कारण आपण आपल्या जिभेच्या ताब्यात आहे. श्रीखंड दह्यापासून तयार होतो आणि खीरदुधापासून, हे दोन्ही पदार्थ विरुद्ध आहे, पण तरीसुद्धा माणसं खातात, आणि वारकरीच खातात जास्त प्रमाणामध्ये. आणि त्याला काय होतं म्हणे, आपण वारकरी आपल्याला काही होत नाही. हे कोण नियम आहे का. आपण वारकरी आपल्याला काही होत नाही. पोटात गेल्यानंतर जे व्हायचं ते होतच असतं. म्हणून तर मग जास्त त्रास होतात ना शेवटी. गुरुवारी बाबा पाठामध्ये सांगतात बा, श्रीखंड खाल्ला जातो. श्रीखंडात काय असतं, निम्मी साखर असते, आणि ती साखर सहसा आतड्यातून बाहेर पडत नाही, त्या आतड्याला चिटकून राहते. मी जेव्हापासून ते ऐकलं तेव्हापासून श्रीखंडच खायचं सोडून दिलेलं आहे. श्रीखंड कधीच खात नाही. म्हणजे तुम्ही मला जर बोलवलं तर करत जाऊ नका, मला वाईट वाटतं ते कोणी खाल्लं असं द्या. कधीच नाही, चुकून सुद्धा नाही खात. बऱ्याचदा प्रसंग येतो आहे पण नाही खात. आणि बाबांचं वाक्य मला माझ्या चांगलं लक्षात आहे, विरुद्ध आहार घेतला जातो, विरुद्ध आहार. बऱ्याचदा काही माणसं खीरही खातात, कढी पण खातात, ते विरुद्ध आहार आहे. विरुद्ध आहाराचे पदार्थ चालत नाही बघा.
पण खातात का? रसनेंद्रियाचा अंग केला, त्याला खीरही सोडावीशी वाटत नाही आणि नंतर श्रीखंडही खावासा वाटतो, म्हणजे रसनेंद्रियाचा अंग केला आहे. किंवा लिंबू असेल, आमटीमध्ये आपण लिंबू घेतो, आंबट झालं की नाही ते आता, आणि त्याच्यासोबत पुरणपोळीसोबत दूधही खातो, चालत नाही. वाढणारे वाढतात, पण खाणं आपल्या हातात आहे ना. मग बऱ्याचदा स्वयंपाक करणाऱ्यांनाही कळत नाही की आपण कोणता विरुद्ध आहार तयार करतो. आता जिथं करणाऱ्याला कळत नाही तिथं खाणाऱ्याला काय कळणार आहे? खाणारा, म्हणून तर ज्ञानोबाने शब्द ठेवला रसज्ञ. नुसता जेवणारा नाही चालत, त्याला रसज्ञ शब्द आहे. त्याला रसाचं ज्ञान असलं पाहिजे, कशासोबत काय काय चालतं हे कळालं पाहिजे. नाहीतर जोपर्यंत काय आहे पदार्थ कसा तयार केला जातो ना हे जर पाहिलं, माणूस पदार्थच खात नाही. ते आपण पाहत नाही म्हणून आपण त्याच्यावर ताव मारतो. नाहीतर आपण जर पदार्थ तयार करताना पाहिला की मनुष्याला पदार्थ खावासाच वाटत नाही. आता सांगू का नको सांगू हा प्रश्न मला पडला, कारण तुम्ही पुन्हा मग जेवणाच्या आधी विरक्त होऊन जाल सगळे. नाही सांगत, एकांतात सांगेल. जो रसनेंद्रियाचा अंग केला का निद्रेशीची विकला, तो नाही येत म्हणे त्याला अधिकारी. मग ताटामध्ये पदार्थ आला ना, गुरुवारी मारुती बाबांना पहा पण तुम्ही कधी जेवताना, मग किती विवेक आहे. ताटात पदार्थ आला, पहिले विचारतात बाबा काय काय आहे म्हणून, आणि चाचपून पाहतात बघा, असं हाताने 2 बोटं लावतात बाबा असे बघा. हो, लगेच कळतं त्यांना हा पदार्थ खावा का न खावा. मोजक्या प्रमाणातला घेतात. फक्त ही निवड करता आली पाहिजे. विरुद्ध आहार आला की तो टाळता आला पाहिजे, कारण त्या आतमध्ये जाऊन त्याचा फार विपरीत परिणाम होतो. दूध आहे ना, हे पूर्ण अन्न आहे. दूध खावं तर एकटंच खावं, दुधासोबत बाकी कोणताच पदार्थ चालत नाही. फक्त आंब्याचा रस चालतो, तो मग पिकलेल्या आंब्याचा, आणि त्याचं समीकरण आहे. नाही तर मग दूधही खायचं, बाकीचंही सगळं खायचं चालत नाही. बघा, बाकीच्या सगळ्या भाज्या खाल्ल्या आणि नंतर त्यावर दूध प्राशन केलं तर त्या दुधाचं विरजन लागतं, त्याचा फायदा नाही होत. दूध एकटं खावं कधी पण, किंवा जर घ्यायचंच असेल दूध तर जेवण केल्यानंतर कमीत कमी 4 तासांनी घ्यावं, तोपर्यंत बाकीचं अन्न पचून जातं. आणि थोडासाही अंश राहिला आतमध्ये की दुधाचा फायदा होत नाही. इतका त्यातला विवेकाचा विचार आहे. विरुद्ध अन्न टाळलं पाहिजे. अमृत जया परी घेतली आमरण मारी, कापुली ऐसे करी जैसे विष, ते जैसा घे प्याहार, धातू तैसाची होय आकार, धातू ऐसा अंतर्भाव पोखे. अमृत घेतलं तर अमरत्व आहे, विष घेतलं तर मरण आहे. हे उदाहरण आहे. जैसा घे प्याहार, धातू तैसाची होय आकार. जसा आहार असेल तसा सप्त धातूंचा आकार तयार होतो. जसा आकार तयार होतो तसा अंतरातला भाव प्रगट होतो. इतकं त्याला महत्त्व आहे. आपण ते उदाहरण पाहत असतो कायम. किंवा एक संन्यासी महात्मा आहे, जेवायला बसला तर संन्यासी पुरुषाला नियम आहे. कोणते नियम आहे? त्याने धनाचा संग्रह करू नये आणि अग्नीला स्पर्श करू नये. अग्नीला स्पर्श करू नये म्हणजे स्वतः स्वयंपाक करू नये, म्हणजे भिक्षा मागावी. संन्यासाकरता विधी, म्हणजे संन्यासी महात्म्याने ट्रीप काढली एखादी तरीही स्वयंपाक करू नये. नाही म्हणे मला आचारी काम जमतं, आता नाही करू ते. अग्नीला स्पर्श करू नये, भिक्षाच मागावी आणि दानाचा संग्रह करू नये. मग एक संन्यासी जेवायला बसला, जेवता जेवता भाग्य चांगलं आहे, चांदीच्या ताटामध्ये भोजन वाढलं. पाणी पिण्याकरता पेलासुद्धा चांदीचाच आहे. हात धुण्याकरता अंगणामध्ये आला. त्याला असं वाटलं श्रीमंताचं घर आहे, घर श्रीमंताचं आहे. जर ताटं चांदीचे असेल तर एक पेला गेला काय याला काही फरक पडणार नाही. हात धुता धुता तो झोळीमध्ये चांदीचा पेला ग्लास टाकला, प्रवास केला. 2-4 तासाने ते अन्न पचून गेलं. आतापर्यंत आपण कोणता संग्रह केला नाही. आपल्या झोळीमध्ये वजन कसं काय वाढलं? आणि त्याने ते उघडून पाहिलं तर चांदीचा पेला निघाला. अरे, चोरी करण्याची मला दुर्बुद्धी कशी काय झाली? ज्या अर्थी मला ही बुद्धी झाली, याचा अर्थ मी जे अन्न भक्षण केलं ते एकतर अन्नात दोष असला पाहिजे, नाहीतर अन्न ज्याने वाढलं, ज्याची सत्ता आहे त्या स्वामीचा काहीतरी आश्रय दोष आला पाहिजे. तो पुढे प्रवास करता करता माघारी आला आणि त्याने त्या मालकाला विचारलं, खरं सांग म्हणे,
जे अन्न तुम्हाला वाढलं ते कसं वाढलं? कमवलं का कुठून आणलं? त्याने नाही म्हणे, कमवलं नाही, मी दुसऱ्या शेतकऱ्याचं धान्य चोरलं आणि ते चोरलेलं जे धान्य होतं त्यापासून मी हे पदार्थ तयार केले. संन्यासी म्हणले, बरोबर आहे, तू चोरलं, मलासुद्धा त्या अन्नापासून चोरी करण्याची वृत्ती तयार झाली. म्हणून अन्न कोणाचं खावं याला फार महत्त्व आहे. म्हणून काही काही साधक इतकी शुचिता पाळतात ना या बाबतीमध्ये, ते एखाद्या सप्ताहाला जातात, कार्यक्रमाला जातात, कीर्तनाला जातात, पण जेवत नाही कुठं. इतकं आसनसुद्धा स्वतःचं घेऊन जातात ते. आणि जो रसनिंद्रियाचा ताब्यात घ्या त्याला काय होतं? 2 घास खाल्ल्याने काय बिघडणार आहे? अरे सगळं बिघडतं त्याच्यामध्ये. एक थेंब विष प्राशन केलं काय आणि 1 कप भर घेतलं काय, परिणाम एकच आहे ना. बाबा सांगतात ना, मोठा साप चावला काय आणि नागाचं पिलू चावलं काय. पिलू कोणाचं आहे? ते नागाचं आहे. परिणाम दाखवणारच ते. त्या गुरु नानकांचं उदाहरण पाहिलं आहे आपण, चरित्रामध्ये आलं एक उदाहरण. ते प्रवचन करायचे, प्रवचन झाल्यानंतर मग जर भक्तांनी काही आणून दिले पदार्थ तर आनंदाने भक्षण करायचे. मग एका शेतकऱ्याने त्यांना शिळ्या भाकरी आणून दिल्या, त्या आनंदाने खाऊ लागले. आणि एका श्रीमंताने मिठाई आणली. ते बऱ्याचदा श्रीमंत माणसे ना साधूवर वजन टाकण्यासाठीच पदार्थ आणत असतात बऱ्याचदा. काही श्रीमंत मात्र चांगले सद्भावनेने संपन्न असतात, नम्रतेनं येतात, गळ्यामध्ये हार अर्पण करतात, पदार्थ ठेवतात, निघून जातात. पण काही तसे नसतात. बऱ्याचदा धनाचा मद असतो तर ते वजन टाकण्यासाठी. साधूला धनात मोजायचं असतं काय, पण काही काही येतात तिथं, त्याला इम्प्रेशन म्हणतात सध्याच्या काळात. साधूवर ते वजन टाकावं म्हणून येतात आणि त्यांनी त्या मिठाईकडे दुर्लक्ष केलं. तर श्रीमंत अगोदरच त्याच्यातही धनाचा उन्मत्तपणा आणि दुर्लक्ष केलं की त्याला राग आला. त्याने नानकांना विचारलं, माझ्या हातून आलेली मिठाई तुम्ही का भक्षण करत नाही? त्याने, भक्षण मी करणार नाही. का करत नाही? आणि मग त्याने सगळ्या लोकांच्या देखत ते दाखवलं. त्या शेतकऱ्याने शिळ्या भाकऱ्या आणल्या होत्या, ते एका मुठीमध्ये घेतल्या, आवळल्या, तर त्या बोटाच्या फटीतून दुधाचे थेंब पाझरू लागले. आणि श्रीमंतांनी जी मिठाई आणली होती ती सुद्धा एका मुठीमध्ये घेऊन आवळली, तर परिणाम बोटाच्या फटीतून रक्ताचे थेंब पाझरू लागले. नानकांनी सांगितलं, या शेतकऱ्याने काबाड कष्ट केले, याने घाम गाळला आणि स्वकष्टार्जित असणारी भाकरी तयार करून मला आणली, त्यामुळे त्याच्या भाकरीला अमृताची चव आहे. आणि तो मात्र जी मिठाई आणलेली आहे ते लोकांचं असणारं व्याज घेतलं आहे, त्या लोकांना लोबाडलेलं आहे आणि त्यांचे तळतळाट, त्यांचं रक्त शोषण करून जी मिठाई आणली, त्यामुळे त्याच्यातून असा विकार निर्माण झाला. नेनताधमाची अन्ना खादलिया की जे वमना. बरं, आता एखाद्या प्रसंगाला आपल्याला माहिती नाही अन्न कुणाचं आहे, आपण पराधीन आहोत. समजा आपण प्रवासाला गेलो, तर प्रवासामध्ये आपत्काल म्हणतात त्याला. तर आपत्कालामध्ये हे नियम पाळता येणार नाही, कारण जीवनच पराधीन आहे. किंवा आता ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये निघालो तर काही प्रसंगाला नाही ना पाळता येणार हे सगळे नियम. किंवा आपण आता मधुकरी भक्षण करतो आहे, गुरु डॉक्टर बाबांनी नियम सांगितला होता एकदा. आता मधुकरीमध्ये समजा शेतकरी लोकांकडून आपल्याला मधुकरी येते, आपल्याला माहिती नाही. तसं तर या भागातले सगळे शेतकरी वारकरीच आहे. पण असा आपल्या मनामध्ये भाव आला की आता हे उष्ण जास्त आहे किंवा तेज जास्त आहे, तिखट आहे, मग काय करावं? तर आपण साधना एवढी मोठी करावी की आपल्या नामस्मरणाच्या ऊर्जेमध्ये या अन्नामध्ये जरी चुकून एखादा दोष असेल तर तो स्वाहा झाला पाहिजे, तो लागला नाही पाहिजे. किंवा दुसरा एक भाव आहे की ते अन्न आपण घेण्याच्या अगोदर पहिलं देवाला दाखवावं आणि देवाला नैवेद्य दाखवत असताना त्यावर तुळशीपत्र ठेवावं. कारण तुळशीपत्राच्या संपर्कात अन्न आलं की शास्त्राचं वचन असं आहे, तुळसीदल संपर्कात अन्नम भवते निर्विषम. अन्न जर तुळशीच्या संपर्कामध्ये आलं, तुळशीच्या पत्राच्या पानाच्या, तर ते अन्न विषमुक्त होऊन जातं, त्यामध्ये कोणताही दोष लागत नाही. असा नियम पाळला गेला पाहिजे. जो रसनेंद्रियाचा अंकेला का निद्रेशी जीवे विकला, तो नाही येत म्हणितला अधिकारी या. तो या योग मार्गातला अधिकारीच नाही असं भगवंतांनी प्रतिपादन केलं. म्हणजे पहिल्यांदा ज्याला योग मार्गातला अधिकारी व्हायचं असेल त्याने निद्रेवर विजय संपादन केला पाहिजे. आणि दुसरं रसनेंद्रियाला सुद्धा आवरलं गेलं पाहिजे. मग काय करावं?
आवश्यक निद्रा घ्यावी आणि शरीराचं रक्षण होईल एवढंच रस नावाचा विषय सेवन करावा. निर्वाहापुरते अन्न म्हणजे रक्षण व्हावं एवढं अन्न घ्यावं. आणि तुकोबारांचं प्रमाण नसावी बासर निद्रा. बासर म्हणजे काय? व्यर्थ निद्रा नसावी म्हणजे योग्य प्रमाणामध्ये असावी. आणि बहु भाषणही नसावं. आणखीन काही विचार आहे चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.